तुम्ही म्हणत चिला ही निघाली ती कुठं? अहो चला की सांगतो. गाडी आपली खाली पायथ्यालाच लावली आणि आता म्हणलं पायऱ्या चढायला चालू केलंच पाहिजे. रविवार असल्यामुळे आलोय की आपल्या मच्छिंद्रनाथाला. वारा तर इतकं भारी सुटलंय की नाही बासच. वरनं खाली बघितलं तर पोरं बॅट बॉल खेळत होती. बॅट बॉल खेळायला जागा तर एकच नंबर आहे. अजून काय निम्म्यात पण आलो नाही तेवढ्यातच पाक पिट्टा पडला. ताण तर काय त्यात निबारच लागल्या. हे असाल ते पाक. संध्याकाळ आणि सकाळ गडावर जे आपल्याला वातावरण बघायला मिळतं ती परत काय आपल्याला आधी मध्ये बघायला मिळतच नाही. कसं तरी पायऱ्या चढून देवळापाशी आलो आणि देवळापाशी आल्या आल्या असं झालं की कधी मच्छिंद्रनाथाचं दर्शन घेतोय. रविवार असल्यामुळे भक्तांची गर्दी देवात चांगलीच झाल्या. आणि जेव्हा जेव्हा तुमची काय तर देवाकडनं मागायची इच्छा होईल फक्त तवा तवा एवढा आठवा की आपल्याकडे जी आहे ती काय काय जणांचं स्वप्नच आहे. आपलं मन देवात काय मागायचं म्हणून येत नाही. देवाचं एकदा दर्शन घेतलं की मनातला कालवा आपल्या मनानं थांबतो. देवात तर इतकी शांतता आहे की नाही बासच. पायऱ्या चढून चढून तर तोंडाला पाणी सुटलं म्हणून पहिल्यांदा तोंड धुवून घेतलं. आणि भावना तुम्हाला पण सांगतो थोडासा टाइम काढून दर रविवारी तुम्ही पण मच्छिंद्रनाथाला येतच जावा. हळूहळू अंधार तर चांगलाच पडायला लागला. गाडी तर खाली पाक टोकाला लावल्या. म्हणलं आता पायऱ्या उतरून खाली पाठदिशी पोचलंच पाहिजे. आपण तर काय मच्छिंद्रनाथाला सारखंच येतो पण आज किती दिवसातनं आमच्या सोन्यावर आलोय. आणि भावांनो तुम्हाला जर का व्हिडिओ थोडासा जरी आवडला असला तर तुमच्या लाडक्या भावाला फॉलो करूनच घ्या.